नमस्कार प्रेक्षकांनो, जुळली गाठ ग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. चक्क इकडे रीना, पराग, सावी यांच्या हाताला एक असा जबरदस्त पुरावा सापडलाय ज्याच्यानी आता दामिनी आणि दयाच्या मध्ये जे काही कारस्थान चाललंय ते सगळं सत्य फायनली बाहेर येणार आहे. तर मित्रांनो, मालिकेचा हा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया मात्र आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आपल्याला तसं दाखवलं जाते मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीलाच की इकडे सावी, रीना आणि परागच्या हातामध्ये एक फोटोचा निगेटिव्ह काहीतरी लागलेला असतो. आता त्या निगेटिव्हचा फोटो कसा करायचा आणि रीना, पराग आता बोलत असतात. सावी म्हणते आता हे कसं करायचं काही कळत नाहीये. ती आता धैर्यला बोलायचं ठरवते आणि दुसरीकडे आपण पाहतोय मित्रांनो, धैर्य मात्र सावीचीच वाट बघत बसलेला असतो. त्याला सावीची इतकी आठवण येत असते. सावीच्या आठवणीमध्ये धैर्य अक्षरशः व्याकुळ होतो. सावी कधी येते, सावी कधी एकदा मी तिला बघतोय आणि तिला कधी एकदा बोलतोय, असं झालं त्याला. आता त्याच्या मनामध्ये सावीविषयी मात्र खूप प्रेमाचं जागलेलं असतं. आता तो विचार करते सावी काय असेल नेमकं. तितक्यात धैर्य म्हणतो आत्ताच्या आत्ता आपण जाऊन बघू की दया मामाच्या रूममध्ये असेल तर त्या घरात तर गेली नसेल, तिला काही झालं तर नसेल ना. त्याच्या मनामध्ये आता इतके काही प्रश्न येतात धैर्याच्या. आता मात्र मित्रांनो, तो तितक्यात दार खोलणार तर समोर पाहतो तर सावी. आता सावी त्याला समोर दिसते. तो बोलतो सावी अगं कुठे गेली होतीस तू, काय बोलतेस तू, कुठे गेलीस मला न सांगता. सावी बोलते एक मिनिट धैर्य, अहो असं काय बोलताय तुम्ही माझ्याशी. यावर धैर्य बोलतो हो जे समजते ते सांग, पटकन सांग बरं कुठे गेली होतीस. आत्तापर्यंत मला किती प्रश्न पडले तुला काही झालं का वगैरे म्हणून, तुझी किती काळजी वाटत होती माहिती आहे. आता मात्र सावी बोलते धैर्य तुम्हाला आणि माझी काळजी वाटते, अहो तुमचा पुरुषार्थ तुम्ही माझ्यावर गाजवताय की काय. धैर्य बोलतो काहीतरी बोलू नको सावी, सांग ना तू कुठे गेलतीस. सावी म्हणते आधी तुम्ही सांगा तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना, मग तुम्ही हे आता ॲक्सेप्ट करणार आहेत ना. तो बोलतो हे बघ सावी, मी तुझ्या आईला शब्द दिलाय ना, काही झालं तरी तुझी काळजी मी घेणार आहे, म्हणून काळजीपोटी मी विचारतोय. त्यावरती बोलते अहो घरामध्ये एवढं मोठं महाभारत घडतंय, एवढी मोठी तुमची एंगेजमेंटची तयारी, त्याची तयारी करायची सोडून तुम्ही माझी काय काळजी करताय. कमालच आहे बाबा धैर्य. आता मात्र सावी त्याला चिडवायचा प्रयत्न करते. धैर्य मला एक सांगा बरं, आपल्या आता साखरपुड्याला म्हणजे तुमच्या साखरपुड्याला फक्त किती तास राहिले, 1.5 दिवस राहिला आहे. तुम्हाला आता काही वाटत नाही का हो. मला तर खूप वाटतंय बाबा. मला वाटतं हे आपलं नातं आता टिकवून ठेवायचं. या नात्याला टिकवण्यासाठी मी काही करू शकते आणि त्याच नात्याच्या टिकवण्याच्या पुराव्याच्या शोधासाठी मी मात्र इकडे बाहेर गेले होते, कळते तुम्हाला. धैर्य बोलतो काय अगं तू एकटी कशाला गेलीस सावी, तुला काही झालं असतं तर, कळते का तुला, तुने कोणी फसवलं असतं तर. तुम्हाला इतकी काळजी वाटते धैर्य माझी, अहो मग तुम्ही माझ्यासोबत येणार होतात का. इकडे दया मामा मात्र प्रेक्षकांनो चक्क दारू ढुसून आला असतो. इकडे इतका तमाशा तो करत असतो. फुल टल्ली होऊन दया मामा आता जोरात जोरात ओरडतो, दामिनी मुजुमदार चल बाहेर ये, कळतं का तुला, दामिनी ताई चल लवकर बाहेर ये. आता मुद्दामून तू माझ्या मागे गुंड पाठवलेस ना. दामिनी आता पळतच येते. अरे दया काय करतोयस, मूर्खासारखा काय वागतोयस, कळतंय का तुला, मूर्ख कुठला. तिथे लगेचच आता ती बोलते की हे बघ जरा शांत हो, तू आता दारूच्या नशेत आहेस, तुला काही कळतंय तू काय वागतोयस काय बोलतोयस. उद्या आपल्या पोरांचा साखरपुडा आहे आणि तू आज काय बडबड करतोयस, काय आता मुजुमदारांच्या घरात येऊन तमाशा लावलायस तू, वायफळ बडबड करतोयस. अगं तुझं सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे ताई, तू मला मारण्याचा प्रयत्न केलायस हे सत्य सगळ्यांना आता समजलंय. आता मात्र दामिनी बोलते काय काय करतोयस तू, काय बोलतोयस, मी तुला कधी मारायचा प्रयत्न केला. अरे वायफळ गोष्टी करू नको, कुणी ऐकलं तर खूप वांदे होतील. आता मात्र तो बोलतो अगं मला कळतंय तुला काय म्हणायचं, तुला कळतंय का तू काय वागलीस. त्यावर आता लगेच दामिनी बोलते दया हे बघ थोडं शांत हो, तुला जे बोलायचे ना ते उद्या बोल शुद्धीत आल्यावर, आता फालतू बडबड करू नको. दया बोलतो मला वाटतंय ना ताई तुला काही समजत नाही आहे. आता तिथे तो तिला चांगला वटणीवर आणायचा प्रयत्न करतो. दया बोलतो थांब ना थांब, सगळ्यांना सांगतो दामिनी ताई, दामिनी मुजुमदार तुमचं सत्य मी आता सगळ्यांना सांगतो. आणि सगळ्यांना आरडाओरडा करून चक्क आता दया दारूच्या नशेमध्ये तिकडे आरडाओरडा चालू करतो. आता त्याचा गोंधळ ऐकून सगळेच खाली येतात, बोलतात काय झालं काय झालं, दया मामाला काय झालं, आई काय झालं. आता दामिनीचं सत्य तो चक्क सांगायला सुरू करतो. ती बोलते
अरे काय आहे? मीच आता तुम्हाला सांगते असं म्हणून दामिनी बोलायला लागते. साखरपुडा आहे ना उद्या, तो साखरपुडा आता परवा होता तो उद्याच होणार आहे असं म्हटल्यानंतर आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. सावी तर अक्षरशः रडकुंडीला देते. अरे देवा, काय चाललंय? मी धैर्याला माझ्या ह्याच्यात ओढायचं बघते आणि परवाचा साखरपुडा उद्या. देवा, किती परीक्षा घेशील रे माझी. आता मात्र इरा बोलते, धैर्य तुम्ही खुश आहात ना? धैर्याला आता काय बोलावं काहीच कळत नाही. तो बिचारा आता चांगला आगीतून निघतून फुफाट्यात पडतो अशी त्याची गत झालेली असते. धैर्य आता सावीकडे एकटक बघतो. सावी धैर्यकडे बघते आणि सावीच्या डोळ्यात मात्र अश्रू येतात. तो बिचारा आता तनतन करतो. इकडे दामिनी म्हणते, चला सगळ्यांनी आता पटापट तयारी करायची, उद्याच्या उद्या आपल्याकडे साखरपुडा आहे. दामिनी आता सावीकडे बघतच असते. इकडे आता घरामध्ये सगळे पुरावे शोधण्याचा ती प्रयत्न करते. तिला वाटतं काही ना काही नक्कीच आता इतके गोंधळ आहे आणि आपल्याच घरात काही ना काही गोडबंगाल चालू आहे. रीना पराग हे दोघं आता तिकडे पुरावे शोधण्यात मग्न असतात. मित्रांनो, आपण काय बघतोय, पुरावे इकडे असतीलच असा कॉन्फिडन्स त्यांच्या हातात असतो, पण त्यांना काहीच सापडत नाही. किती शोध मोहीम केली तरी त्यांना काहीच सापडत नाही. आता धैर्य मात्र टेन्शनमध्ये आला. सावी कुठे असणार? सावी अजून आलेली नाही आहे, त्याच टेन्शनमध्ये धैर्य असतो. आणि इकडे दामिनीचा गोंधळ. आणि दया दया दारू पिऊन गोंधळ करतो ते दुसरंच. इकडे मात्र दया दारू पिऊन पिऊन पूर्णपणे बेशुद्ध पडलेला असतो. आता त्याला जेव्हा जाग येतो तेव्हा आपण कुठेतरी वेगळ्याच जागी आहो असं आता त्याला कळून चुकतं. इकडे मात्र सगळेच परेशान होतात. काय चाललंय काय नाही, कुणाकडेच काही पुरावा सापडत नाही. धैर्य सगळीकडे सावीला शोधतो. सावी कुठे दिसत नाही. आता मात्र धैर्य घाबरतो. त्याला खूप प्रेम असतं सावीवर, पण मित्रांनो सावीचं प्रेम मात्र तो कबूल करत नाही. सावी नसली की त्याचा जीव लागत नाही. सावी डोळ्यासमोर असली की तो आता तिच्याकडे बघत राहतो. तिच्याकडे इतकी प्रेमाने बघतो. तो सावीला आता फोन करतो. सावी आता फोन ठेवून देते. आता त्यांचं शोधणं चालू असतं. इकडे पुरावे शोधायला ते गेलेले असतात. तेव्हा धैर्य म्हणतो, अरे बापरे, सावी गेली कुठे? आणि या सावीशिवाय माझं मनच लागत नाही आहे. किती मी सावीकडे अट्रॅक्ट होतोय. आणि हा मामा आता नेमका इथे काय करतोय? दारुड्या कुठला? काय अक्कल आहे का या मामाला? सगळं माझ्या ताईने घडवून आणलं असं तो बोलतोय. पुरावे काय? कुणालाच काही कळत असेल. आता तो रात्रीचा मेसेज त्याला दिसतो. तो आठवण करून विचारतो की आता ताईने हे सगळं केलंय, तिचं सत्य मात्र आता मी सगळ्यांच्या समोर आणणार असं आता दया ठरवतो. चक्क दया रागारागाने इकडे येतो आणि बोलतो, 1 मिनिट, मला पहिलं घरी जाऊन बघावं लागेल. ताईने सगळं काही माझ्यापासून लपवून छपवून कोणाला काही उलटं सुलटं सांगितलं तर नसेल ना. पण नशीब मला अक्कल आहे आणि मी ताईच्या कचाट्यातून वाचलो. आता एकदा माझी इरा त्या मुजुमदारांची सून झाली, धैर्य माझा जावई झाला की मी मोकळा आहे. इकडे मित्रांनो सावी धैर्याच्या विचारात असते. तिला वाटतच असतं की नक्कीच कुठल्या प्रकारचा इथे काही प्रूफ सापडतो का? सापडला तर बरं होईल. काही ना काही गोडबंगाल जे आहे ते सत्य आता बाहेर येईल का असाच विचार ती आता करत असते. मित्रांनो, सावीच्या मनात इकडे धैर्याच्या मनात सावी, पण कुणालाच काही पुरावा सापडत नाही. इकडे सावी तिचं चाललेलं असतं. रीना पराग चांगली गडबडत असतात, खूप शोधाशोध करतात. सावे, मला वाटतं आपण आता इथून निघायला हवं. कोणी जर आलं तर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. इकडे मुजुमदारांच्या घरी वेगळं रामायण, तिकडे मात्र त्या घरात वेगळं रामायण. सगळीकडे गोंधळच गोंधळ दाखवला. मित्रांनो, दामिनी मॅडमला आता हे सगळं टॉर्चर का करतोय दयामामा हे आता शोधायचं असतं सावीला. तिला आता खाली एक एन्व्हलप दिसतं. चक्क ते दयामामाच्या घरात आलेला असतो. दया इकडे घरी आल्याच्या नंतर तो आता शोधत नसल्याने आता चाबी खोलण्याचा प्रयत्न करतो. इकडे चाबीच लागत नाही. तो इतका दारूच्या नशेत असतो, त्याला काहीच कळत नाही, त्याला काही सुचतही नाही. इकडे तो विचार करतो, हे सगळं काय होतंय? ताईला आता मी सोडणार नाही. आता मी ताईचं बिंग फोडणार आहे. एकदा माझी इरा त्या घरची सून झाली असं तो बडबड करत असतो. इकडे सावी आता तिकडे बोलते, 1 मिनिट, हा काहीतरी पुरावा आहे. मला वाटतं हा महत्त्वाचा पुरावा आहे, आपण बघायला हवा. आणि जेव्हा बोलत असताना मित्रांनो ते एन्व्हलप आता ते घेतात. त्या एन्व्हलपमध्ये आता बघताच तिकडे दयामामा हजर. आता दयामामा यायच्या आधीच हे दोघं एन्व्हलप घेऊन पळतात. आता मध्ये असते एका फोटोची निगेटिव्ह. आता ते बोलतात, ही निगेटिव्ह? त्यावरती विचार करते, हे काय आहे? हे नेमकं काळं काय आहे? त्या काळामध्ये निगेटिव्ह कोण वापरत असेल? सावी बोलते, मला कळत नाही आहे काय सगळं चाललंय. आता या निगेटिव्हला आपल्याला डेव्हलप करावं लागेल, त्याचा फोटो बघायला लागेल. मित्रांनो, चक्क आता इकडे दयामामा कोणत्याही क्षणी येऊ शकतो म्हणून हे तिघं आता पटापट तिकडून निघतात, प्रयत्न करतात निघण्याचा. दया हॉलमध्ये आला. इकडे आल्यानंतर त्याला कळतं की घरामध्ये कोणतरी आहे, काहीतरी गोंधळ झालाय. आणि इकडे सावी मात्र तो निगेटिव्ह घेऊन दामिनीचा डाव फेल करायला निघालेली असते तिच्या मिशनवर. मित्रांनो, नेमका आजचा भाग इथेच संपतो. तर घरी आल्यावर धैर्य चक्क सावीच्या गळ्यात पडतो, तिला मिठी मारतो आणि म्हणतो, सावी, आता मी तुझाच आहे, फक्त तुझा. एंगेजमेंट मी तुझ्याशीच करेल.
तेव्हा मात्र सावीला अतिशय रडायला येतं. आनंद अश्रू तिचे वाहत असतात. मित्रांनो, नेमका आजचा भाग आपला संपतो. तर उद्याच्या भागात या दोघांच्या एंगेजमेंटमध्ये आता काय गोंधळ होणार, सगळं बघणं खूपच रंजकदार ठरणार आहे.